ए तिथं बसलेत ना जवळी पोरं तुम्ही साई संघाचीच आहेत ना एकाने या कोणतरी नाही तर कुईली टाकील सगळ्याच्या अंगात या लवकर या 50 जण येतील बघायला पण एक नाव सांगायला येऊ शकत नाही का साईचा खेळाडू बॉल पडायच्या आतमध्ये नाही आला तर 4 धावांची पेनल्टी दिली जाईल 50 जण उभे आहेत त्या स्टेडियम मध्ये काय करतात काय माहिती तिथं अरे खावाचं असेल तर पहिले धावत येतील जेवण असेल तर पहिले येतील पहिलं पंक्तीला तो मटण हाणाचा गणशी धन्यवाद चला मॅच कडे आपण जाऊया जिथे फाईट तुम्हाला पाहायला मिळेल आजच्या दिवसामध्ये देखील चांगले चांगले संघ खेळतात गावदेवी साई आणि मागीरदेव भौरा या दोन टीम मध्ये पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळेल अनिकेत मोकलचा संघ दीपू माली मानकोळी सारखाच खेळाडू आहे फार मोठा मानकोळीचा फॅन वर्ग आहे त्याचा आणि तो आज आला पण सुनीलजी जेव्हा एखाद्या माणसाचा स्ट्रगल सुरू असतो तेव्हा नेहमी म्हणतात की लोक अनेकदा मला बोलतात की तुझ्या पाठीमागे तुझी खूप निंदा होत असते मी म्हटलं निंदा तर त्यांचीच होते जे जिवंत असतात मेलेल्यांची तर फक्त स्तुतीच होत असते त्यामुळे ना मित्रांनो निंदेला घाबरून आपलं ध्येय तुम्ही कधीच सोडू नका कारण ध्येय साध्य होताच निंदा करणाऱ्यांची आपल्या बाबतची मतं ही बदलत असतात सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीयेत तर काही जण आपल्याकडे बोटही दाखवतील हेही स्वीकारावं लागतं क्योंकि जब तक जिंदा आहे तब तक निंदा आहे चला इथून ज्या खेळाडूंच्या वाट्याला स्ट्रगल आला त्यांच्यासाठी हा कॉट्स जेव्हा आपण आउट फॉर्म असतो ना तेव्हा अनेक आपल्याकडे बोट दाखवली जात आहेत परंतु जेव्हा फॉर्म मध्ये येतो तेव्हा आपल्याला डोक्यावरती घ्यायला देखील प्रेक्षक विसरत नसतात त्यामुळे सुखामध्ये हजार असतात आणि दुःखामध्ये आपल्या स्वतःला पाठिंबा निर्माण करावा लागतो मॅच कडे आता कॉन्सन्ट्रेशन करू आपण दीपू माली मॅन फ्रॉम मानकोळी त्याच्या सोबतीला द रन मशीन ऑफ साई टेनिस क्रिकेट अनिकेत मोकल दोन्ही दिग्गज खेळाडू आज संडे बद्दल आपण चर्चा केली की सुपर हिट राहील कॉमेंट्री बॉक्स मध्ये 2 कॉमेंटेटर्स देखील जॉईन झालेत पुढच्या इनिंग मध्ये त्यांचा आवाज आपण ऐकू पुढच्या मॅच मध्ये त्यांना आपण ऐकणार आहोत एकीकडे जगदीश ठाकूर साहेब ज्यांनी आज दिवसभर मार्गदर्शन केले आपल्याला तदनंतर आमचे मेघनाथजी मडवी साहेब जे कॉलेजवरती शिक्षक देखील आहेत आणि तदनंतर जिम मास्टर आताच्या घडीला जादूगर कॉमेंटेटर बऱ्याचशा भूमिका ते बजावत असतात आज त्यांचा आवाज देखील आपण ऐकू चला मॅच कडे जाऊया ध्रुवित मात्र मॅन फ्रॉम बोरी उरणचा वेगवान जलद गतीचा गोलंदाज झालाय समोर अनिकेत मोकल रफ्तार का सौदागर क्या कर पाएगा आज गिरफ्तार बॅट्समन अनिकेत चला टाळ्यांचा कडकडाट मॅचला झाली सुरुवात वेलकम ऑल ऑफ यू बेस्ट ऑफ लक अँड शूट द गुड गेम अँड शूट द क्वालिटी क्रिकेट दोन्ही टीमचे स्टारकास्ट खेळाडू आता सज्ज होत आहेत एकीकडे स्टंपच्या मागे द ऑस्ट्रेलियन जेम्स पॉकनर ही उपाधी मिळाली आपण बॅट स्टंपच्या मागे असणारा खेळाडू पाहताय कुणाल गरत मॅन फ्रॉम फुंडे त्याच्या सोबतीला ध्रुवित मात्रे आज उरणची ताकद घेऊन आलेत भौरावाले त्यामुळे कसा क्रिकेट राहील दुसरीकडे ठाणेची ताकद आहे दीपू माली मानकोळी स्ट्राइक वरती अनिकेत गेम इज ऑन पहिला बॉल ध्रुवित लॉब करण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉल आलाय डॉट निर्धाव चेंडूने केले सुरुवात ध्रुवित या गोलंदाजाचा वेग जर तुम्ही पाहिला टेनिस बॉल क्रिकेट मध्ये नेहमी वेगाने तो बॉलिंग करतो ओ लॉफ केल्या बॉलला अपर कट करत असताना शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे देखील पाहायला मिळाले या बॉल वरती क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पडले 2 धावा मिळाल्यात मगाशी क्षेत्ररक्षक पडल्यानंतर काही प्रेक्षक जे ठाल्या आता वाजवत आहेत ते थोडेसे हसले देखील परंतु मैदानामध्ये ज्याची जळते ना त्यालाच कळते पावसाळी क्रिकेटमध्ये एवढा चिखल साचलाय पाणी साचलंय त्या ठिकाणी आपण भावना समजू शकतो रन्स मिळाल्या 2 बॉलच्या समाप्तीनंतर 2 धावा डार्क कलरची टी शर्ट आपण आज दीपू माली या खेळाडूला पाहताय नेहमी या खेळाडूच्या नावावरती देखील बरेचसे रेकॉर्ड आहेत आज चर्चा करू आपण त्याच्याबद्दल देखील पाहूया अनिकेतचा खेळ लाईन पाहावी लागेल पंच वळलेत इट्स अ वाईट बॉल एक्स्ट्रा रन एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल बिनबाद 3 वरती काल अनिकेतनं किती दर्जेदार बॉलिंग केल्या चिरले चॅलेंजर्स स्पर्धेमध्ये पहिला गोलंदाज पाहायला मिळाला ज्याने मेडन षटक फेकलंय
हा रेकॉर्ड कालच्या दिवसामध्ये अनिकेतच्या नावावरती राहिला. काल बॅटिंग मध्ये देखील अनिकेतच्या स्टायलिश फटके. आज गरज आहे टीमला. मिड विकेट मध्ये पूल करत असताना एक धाव झाले पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी दीपू इंटरेस्टिंग नाहीयेत, फक्त एकच धाव. एका धावेने संघाची धावसंख्या बिनबाद 4. 4 षटकांची मॅच आहे. आयोजक समाधान शेठ माली साहेब आहेत. अगदी स्ट्रिक्टली निर्णय त्यांचे असतात सुनीलजी. संघ उशिराने पोहोचला तर कडक कारवाई, मग 4 ओव्हरची मॅच 3 ओव्हरची. परंतु आज त्यांनी खेळाडूंची मानसिकता ओळखली. येण्यासाठी थोडासा उशीर झाला तरी देखील त्यांनी सांगितलं की चला आज 4 षटक आपण खेळू. बॉल थोडासा खाली राहिलाय तिथे. कुणालनं चांगल्या पद्धतीने कनेक्ट केलं. बॉल येईल डॉट. निर्धाव चेंडूची सांगता. काल आकाश जहांगीर किल्ला ज्याचा संघ फायनल मध्ये प्रवेश केला. काल मुंबईचे खेळाडू, नवी मुंबई, वेगवेगळ्या तालुक्यातून खेळाडू आले. दीपू मालीसाठी आणखीन एक डॉट बॉल. उरणची दहशत, उरणचा वेग आता बोलू लागलाय. ठाणेच्या दिग्गज खेळाडूला 2 बॉल पर्यंत कुठल्याही प्रकारचा चान्स दिला नाहीये. दोन्ही बॉल डॉट. चांगली गोलंदाजी. ध्रुवीचं कौतुक करूया. आज तो बोरी संघाचा खेळाडू नेहमी प्रतिनिधित्व करतो. आज आयकॉन, आज प्रतिभाशाली गेम करायचा आहे. हो, तिसरा बॉल. दीपूला सांगितलं उरणच्या वेगवान गोलंदाजानं बचके रहना रे दीपू, बचके रहना. माझ्याकडे वेग चांगला. पहिल्या षटकाचा खेळ टाळ्यांच्या कडकडाने झालाय समाप्त. पहिल्या षटकामध्ये सुनीलची धावा बनल्यात फक्त आणि फक्त 4. बॉलिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला पुन्हा हरकत नाहीये. सर्वाधिक धावा काढणाऱ्या संघाला पुढच्या फेरीमध्ये आपण प्रवेश देतोय. काल देखील ही सूचना आम्ही वारंवार सांगत राहिलो. आज देखील लक्षात ठेवा. मागील मॅचचा स्कोर आहे 60 धावा. त्यामुळे सर्वाधिक धावा ज्या टीमच्या राहतील सुरुवातीच्या 5 मॅचेस मध्ये त्याला आपण पुढच्या फेरीमध्ये प्रवेश देऊ. मागिरदेव भवरा टीम नवीन गोलंदाज हनुमान आलेत बॉलिंग करण्यासाठी. हनुमान पूर्वीच्या काळामध्ये किती चांगली चांगली नावं, हनुमान, मारुती, गणेश अशी नावं असायची. आताच्या घडीला श्री देखील चांगले नाव आहे, परंतु एकेरी आता नाव एकेरीचा उल्लेख. पूर्वी 3, 4 सारियन, चॅम्बो, गोट्या हेच वेगवेगळी नावं आपण पाहिलेत. पूर्वीच्या काळामध्ये गजानन, महादेव अशी देवांची नावं. इथे हनुमान आलाय. चला तो अनिकेत समोर आहे. अनिकेत कशा पद्धतीने सामोर जाईल. यावेळी मात्र लॉफ करण्याचा प्रयत्न. एक सिंगल मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. ओ दुसरी धाव धोक्याची राहील. बॉल मिळाला नाहीये. अनिकेत पडलाय. हो बाल बचावलेत. फिल्डरने केलंय काय तिथे. अनिकेतने एवढी घाई का दाखवली हा देखील प्रश्न पडला. कारण स्ट्राईक वरती आयकॉन खेळाडू जरूर 3 बॉल डॉट खेळलाय दीपू, परंतु त्या खेळाडूकडे एवढी चांगली क्लासिकल फटकेबाजी आहे की तो कधी मॅच मध्ये टर्न निर्माण करू शकतो. त्यामुळे त्याचं देखील खेळपट्टीवरती राहणं. व्हॉट अ शॉट. ठाण्याचा बाहुबली. 3 बॉल शांत. त्याच्यानंतर आले वाघाची डरकाळी षटकार. ही चर्चा केली की अनिकेत मागच्या बॉलवरती थोडासा इंटरेस्टिंग होता स्ट्राईक घेण्यासाठी, परंतु या खेळाडूकडे ही ताकद आहे. या खेळाडूकडे हा दर्जा आहे. या खेळाडूकडे हा स्किल आहे. दीपू माली. गोलंदाज हनुमान वरती प्रहार. षटकार. आतापर्यंत 2 बॉल मध्ये 7 धावा हनुमानने खर्च केल्यात. ध्रुवी त्याच्यापर्यंत पोहोचला. त्यानं सांगितलं स्लॉट मध्ये बॉल देऊन जमणार नाहीये. जर तशी बॉलिंग केली तर तो दिवस रात्र मारत राहील. या चर्चा केल्या असतील ध्रुवीतनं देखील. त्यामुळे लाईन लेंथ आता थोडासा बदल तर व्हायला हवा. ओरपीस पद्धतीची गोलंदाजी. पावसाळी रब्बर बॉल मध्ये बऱ्याच वेळा अशा गोलंदाजीवरती मार बसलाय गोलंदाजांसाठी. पुढचा बॉल हनुमान ओव्हर द विकेट्सनं फिरून खेळण्याचा प्रयत्न. फाईन लेगला फिल्डर ट्वीट होतील का. ओ मागच्या दिशेनं बॉल निसडला. हातातून एक झाली पूर्ण. थ्रो चांगला झालाय. रनआउटची संधी. ओ बॅकअप नाहीये. चला भाग मिल्का भाग. 1 2 3. चलो चौथे रन के लिए भी. तीन धावा मिळायला गेल्यात. फिल्डिंग मध्ये थ्रो गरजेचा असतो, फार महत्वाचा राहतो. थ्रो चुकीचा राहिला तर एक्स्ट्रा रन्स मिळतात. त्याच गोष्टी घडल्या मागील बॉल वरती. 3 धावा.
या 3 धावेने संघाची धावसंख्या 14 या धावसंख्येवरती. आज कुठला संघ टॉपस्ट राहील, कुठला संघाचा सर्वाधिक स्कोर राहील, कुठला संघ आज बाजी मारेल, ही चमचमती गोल्डन अँड ब्ल्यू कलरची ट्रॉफी कोण जिंकेल याकडे लक्ष. पण मॅन ऑफ द सिरीज साठी आपल्याकडे सायकल देखील आहे. जो सर्वाधिक चांगला खेळ करेल त्या खेळाडूला ते पारितोषिक मिळणार आहे. त्यामुळे त्या पारितोषिकाकडे देखील खेळाडूची नजर राहील आज. ओव्हर द विकेट्स हनुमान. अनिकेतसाठी हा मोठा बाउन्सर. पंचांनी लगेच सांगितलं की हा बॉल वाईड आहे. ऑन देखील केला. आता बाउन्सर चालणार नाही. जर बाउन्सर आला तर पुन्हा एकदा दंडित केलं जाईल. एका धावेने संघाची धावसंख्या पोहोचेल एक्स्ट्राच्या स्वरूपात 15 वरती. बिनबाद 15. स्टार्टअप छोट्याशा फॉर्मॅट मध्ये ठाकूर साहेब तुम्हाला पार्टनरशिप बनवावी लागते. फक्त 24 बॉल खेळायचे असतात. त्यामध्ये सुरुवातीला जर 20-22 धावसंख्येची पार्टनरशिप झाली तर पुढे तुम्ही वाटचाल चांगली करता. ओ वेगळ्या स्टाईलनं वेगळ्या अँगलनं फटका खेळण्याचा प्रयत्न मिस झाला. अनिकेत वेगवेगळे प्रकारचे फटके नेहमीच खेळतो. काल देखील आपण सुनील जे पाहिले 2 पाय अगदी हवेमध्ये ठेवून त्याने एक षटकार लगावला लॉंग ऑनला. त्याच्यानंतर एका पायावरती उभा राहून एक वेगळा टान्स बनवला, जागा बनवली. मिड विकेट फाईनली खाली होतं त्याच्यावरून तो ठोकलेला षटकार. त्याच्यानंतर फॅन्सच्या पडलेल्या रील्स. अगदी अनिकेतचा देखील फॅन वर्ग स्टायलिश बॅट्समन. पण धावांची गरज आज. दीपू मालीसाठी ऑन साइडला सरळच्या दिशेने खेळला. लॉंग ऑन मध्ये फिल्डर उभा. 1 धाव झाली पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न डायरेक्टली थ्रो. पाठीराखी क्रिकेटमध्ये असायला हवेत. प्रत्येक बॉल वरती चर्च, प्रत्येक बॉल वरती तुम्हाला समर्थन, झालेल्या चुका तुम्हाला सांगतील कुठे सुधारायचं, या गोष्टी मार्गदर्शन व्हायला हवं आणि पाठीराखी फार गरजेचे आहेत. शेवटचा बॉल सोडून दिला. बॉल सोडलाय कुणालनं देखील. लाईन खराब आहे त्यामुळे एक्स्ट्रा आणखीन मिळेल. एका धावेने संघाची धावसंख्या 18 या धावसंख्येवरती. भोवरा टीमची ती मॅच मला अद्याप आठवते जी रजनी क्रिकेट आय थिंक अफलातून क्रिकेट. अनिकेत मोकल आज चालला नाहीये खेळपट्टीवरती. परतील मैदानातून बाहेर. चैताचे महिन्यान पुनवेचे दिसाला सूर्याला जाणी गावला. रामाचा भगत हनुमान आम्हा दिली कोल्यांना पावला. रामाचा भगत हनुमान आम्हा. गुणगुणत असतील भोवरा टीम देखील. हनुमानच्या विकेट्स खात्यामध्ये पडले आणि डीजे पंकजचं देखील आपण कौतुक करूया. अगदी टायमिंग योग्य साधला आणि परफेक्ट सॉन्ग म्हणून म्हटलं जातं की डीजेच्या तालावरती तो नेहमीच प्रेक्षकांना नाचवतो. आणि आज संडे म्हटलं तर प्रेक्षकांसाठी एंटरटेनमेंट तर जरूर तो करताना पाहायला मिळेल. दर्जेदार स्पर्धा. आज पाहुण्यांची मांदी आली. संध्याकाळच्या सत्रामध्ये मान्यवरांची उपस्थिती होईल. गेल्या वर्षी सुनीलजी 4 दिवस स्पर्धा पावसाळी रब्बर बॉल, चिर्ले चॅलेंजर्स थर्रार. गेल्या वर्षी फार मोठ्या संख्येनं मान्यवर प्रेक्षक स्पर्धा अगदी प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतली. या वर्षी देखील प्रेक्षक चांगल्या संख्येनं जेव्हा स्पर्धा आता लाईव्ह असते तेव्हा प्रेक्षक मैदानाकडे कमी येतात. ते म्हणतात की घरून बसून मॅच बघू, परंतु क्रिकेटवरती खरे प्रेम करणारे प्रेक्षक असतात ना ते ग्राउंड वरती देखील येऊन मॅच पाहत असतात. चला सामन्याला घाई करा. स्पीड अप द्या. आधीच उशिरानं पोहोचलाय भोवरा टीम त्यामुळे आता उशीर करू नका. थोडीशी घाई करा आपण. प्रथमेश कुणाल लक्ष असू द्या. थोडीशी घाई करा आपण. षटक क्रमांक 3 करण येत आहेत. तिसऱ्या षटकामध्ये करण गावंड आलाय. तिसऱ्या षटकामध्ये अनिकेत बाद झाल्यानंतर नवीन खेळाडू मैदानामध्ये संदेश गावंड मैदानाच्या आतमध्ये इन ऑफ नंबर 3 वन डाऊनच्या भूमिकेत. आज दीपू माळी आयकॉन मानकोळी. दुसरा आयकॉन अभिषेक खातू चिंचपाडा पेन वेगवान गोलंदाज. तो देखील आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे सुरुवातीला गोलंदाजांसाठी धावा व्हायला हव्या. बॅट्समनला आता ते प्रयत्न करायचे. दीपू माली कितपत फाईट करेल 2 ओव्हर पर्यंत. आतापर्यंत दीपूचा 1 षटकार आपण पाहिलाय. एक तिहेरी धाव संख्या, 1 सिंगल, 3 डॉट बॉल खेळला. म्हणजे 6 बॉल मध्ये आतापर्यंत 10 वरती दीपू बॅटिंग करतायत. आता थोडासा स्पीड वाढवावा लागेल धावसंख्येचा. 18 धावात प्रति ओव्हर फक्त 9-9. पावसाळी रब्बर बॉल म्हटलं तर 4 ओव्हर मध्ये या क्रीडांगणामध्ये आपण 70-80 हा टार्गेट नेहमी अपेक्षित ठेवतो. आज पहिल्या मॅच मध्ये 60 होत्या. या मॅच मध्ये कशा पद्धतीने दीपू सामोरे जातील. करण गावंडचा पहिला बॉल राऊंड द विकेट्स न मॅच साठी 20 मिनिटाचा उद्या. त्याही पेक्षा जास्त आता वेळ वाढत जाईल. यातील मात्र शंकानीय वेळ आता वाढत चाललाय. खेळाडूंना सूचना.
पंचांचा इशारा, इट्स वाईट बॉल. टीमची धावसंख्या झाली 19. धावा धाव फलकावरती. कुणाल घरात फुंडेचा जो आयकॉन खेळाडू आहे त्याच्यासाठी शुभेच्छा आल्यात. देव डाकी बोरखार जे मॅच पाहतायत, आनंद घेत आहेत. टीम साईसाठी देखील त्यांनी शुभेच्छा दिल्यात. त्या शुभेच्छांचा आपण स्वीकार करूया आणि जाऊया मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. गोलंदाज पुढचा बॉल. ओ दीपू माली स्टँड अँड डिलिव्हर. आपल्या टप्प्यात आलं की आपण असाच कार्यक्रम करत राहतो. षटकार. दीपून दुसऱ्या बॉलवरती षटकार मारला. या बॉलवरती देखील दुसऱ्या बॉलवरती षटकार मारला. म्हणजे दीपू पहिल्या बॉलवरती बॉलरला सन्मान देतो, दुसऱ्या बॉलवरती त्याच्यावरती तुटून पडतो. हेच काही चित्र पाहायला मिळालं. या 6 धाब्याने संघाची धावसंख्या 25 धावा, 25 रन्स, 25 धावा धाव फलकावरती. तिसरं षटक सुरू आहे. मित्र म्हणेल अद्याप धावा कमी आहेत साई टीमच्या. जरूर त्यांच्याकडे आज बॉलिंग चांगली आहे, परंतु हे विसरू नका समोर 2 उरणच्या आयकॉन खेळतायत, त्यामुळे त्यांच्या विरोधात तुम्हाला धावा या बनवाव्या लागतील. 25 धावा धाव फलकावरती. 4 षटकांची मॅच. ओव्हर क्रमांक 3 राऊंड द विकेट्स न. फुल टॉस बॉल. चला मेघे हायवे वरती अटल सेतूकडे बॉल चाललाय. षटकार. फार दूरवर चेंडू, तो बॉल मिळणं कठीण आहे, त्यामुळे नवीन बॉल. 2 बॉल आतापर्यंत दीपूने मिसिंग केले. डायरेक्टली स्टँड अँड डिलिव्हर. फार दूरवर षटकार. मजबूत शरीर एसटीचा बॅट्समन आपली ताकद दाखवत असताना भवरा टीमच्या विरोधात. चला आणखीन एक वॉर्डर शॉट. चला हा बॉल मिळेल की नाही हा देखील प्रश्न आहे. संलग्न तिसरा षटकार. वॉर्निंग आले, आयोजकांकडून सूचना आले. वारंवार प्रत्येक बॉल वरती डिसिजन. आम्ही समजू शकतो तुमच्या भावना. वातावरण अगदी गरम झालं, परंतु टाइम आम्हाला देखील हवाय. टाइम वाचवायचा आम्हाला देखील, त्यामुळे खेळाडू प्रत्येक बॉल वरती एकत्रित येऊ नका. 6वा फलंदाज आयकॉन ठरलाय, ज्यानं 3 बॉल मध्ये 3 षटकार मारले. एकदा टाळ्या उद्या दीपू मालीसाठी. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स, व्हॉट अ प्लेअर, व्हॉट अ नॉक. आता अनिकेत देखील विचार करत असेल दीपूचं खेळपट्टीवरती राहणे किती गरजेचं होतं. मगाशी थोडीशी घाई केली. तदनंतर दीपून 3 षटकार ठोकलेत. 3 बॉल 19 दिल्यात. अद्याप 3 बॉल. दीपूच्या नावावरती 6 बॉल मध्ये 6 षटकार मारण्याचा रेकॉर्ड देखील आहे. त्यामुळे ही घटना आज तो मैदानामध्ये पुन्हा एकदा करेल का? हो थांबला थांबला. त्याच्यानंतर बॉल निघून गेला. थोडीशी अगोदर बॅट फिरली. वेट अँड वॉच. जर थांबला असता तर बॉल पुन्हा एकदा अटल सेतूकडे. 3 बॉल 3 षटकार. चौथा आलाय डॉट. चला वाचलेत गोलंदाज. हीच भावना त्यांच्या मनामध्ये राहिली असेल, पण तो बचाव तर करावा लागेल. उरलेत 2 बॉल. डॉट बॉल हवेत भवरा टीमला. गतीमध्ये व्हेरिएशन, थोडासा लेग कट करण्याचा प्रयत्न. एकच धाव. चला बॉल मिळाला नव्हता. कदाचित 2 झाल्या असत्या, परंतु इंटरेस्टिंग नव्हते. दीपू. संघाची धावसंख्या 38 धावा. शेवटचा बॉल राहिला. टीमची टोटल 38. षटक क्रमांक 3 संदेश गावण. स्क्वॉड मध्ये अभिषेक खातू देखील ऍड. चिंचपाडा पेनचा खेळाडू, त्याची देखील आज बॉलिंग तुम्हाला पाहायला मिळेल, परंतु धावांची आणखीन गरज. 60-65 38 झाल्यात. नेक्स्ट बॉल.
आडव्या बॅटनं फिरून खेळण्याचा प्रयत्न, बॉल येईल डॉट. 3 षटकार जरूर आले, परंतु त्याच्यानंतर बॉलिंग देखील चांगली केली पुढील 3 बॉल वरती. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीम गावदेवी साई संघाची धावसंख्या 38 धावा. चला पंच खेळाडूंना सतर्क करण्यासाठी आपण सूचना करा. ही आपली स्पर्धा फार महत्वाची आणि अति वेळेवरती व्हायला हवी. पुढची मॅच टॉस साठी आपण दोन्ही कॅप्टनला इन्व्हाइट करू. पुढच्या सामन्यामध्ये गणेश कृपा सेवा खेळणाऱ्या अनुज गरत टीमचे कॅप्टन आणि त्यांच्या विरोधात एन्जॉय स्पोर्ट्स चिर्लिंग रोहित पाटील. अनुज गरत आणि रोहित पाटील आपण टॉस करण्यासाठी आमच्या कॉम्बॉक्स मध्ये जॉईंट व्हा. मॅच क्रमांक 3 आजच्या दिवसातील ती देखील फार मोठी फाईट राहील. त्याच्यानंतर आय थिंक विंधणे संघ येतोय बामणडोंगरीच्या जागेवरती खेळण्यासाठी. त्यांना फाईट करणाऱ्या श्री समर्थ कृपा गोठिवली. आणि शेवटची मॅच टीम पार्थ 11 पार्थ स्पोर्ट्स घाटलागाव जय माता दी दिगोडे. त्याच्यानंतर मुंबईचे खेळाडू, ठाण्याचे खेळाडू गोरसई, वाशीगाव, गंगाधर इंगवळे, योगेश पवार, पेन हे खेळाडू आपल्याला पुढच्या टर्न मध्ये पाहायला मिळतील. कॅप्टन आलाय आदेश मस्के, षटक क्रमांक 4. आदेश मस्केच्या हातामध्ये बॉल. समोर दीपू माळी. दीपू माळी तयार ओव्हर द विकेट्स न. वेगवान बॉल, शारीरिक मार देत असताना वेग चांगला, चांगली गोलंदाजी, योग्य ती लाईन, योग्य तो मारा. संघाची धावसंख्या स्थिर 38 धावा. विकेट्स फक्त 1 गेले तरी देखील टीमच्या धावसंख्येला आकार नाहीये. हवा तितक्या धावा झाल्या नाहीये. 4 ओव्हरची तुम्ही मॅच खेळता. 50, 55, 60 आता एवढी तर अपेक्षा राहू शकता. खेळपट्टीवरती दीपू आहे, त्यामुळे त्याच्याकडून अपेक्षा आहेत आज गावदेवी साई टीमला, जो पनवेल तालुक्यातील संघ. दीपू माळी तयार ओव्हर द विकेट्स न. टॅप केलाय बॉल लॉन साइडला. 1 धाव झाली पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी पलटवार. दुसरी धाव देखील बनू शकते. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. या 2 धावेने संघाची धावसंख्या 40. संघाची धावसंख्या 40 धावा. कालच्या दिवसामध्ये आपण 85 सर्वाधिक मोठी धावसंख्या पाहिली. मोठी जी टीमनं 85 काढल्या होत्या, त्यामुळे धावा बनताना देखील आपण या खेळपट्टीवरती पाहिल्यात. गोलंदाज सज्ज आदेश मस्के. समोर दीपू माळीसाठी बॅटची कदाचित कॅच ड्रॉप, परंतु स्टंपच्या अगदी फार क्लोज कीपिंग करता, त्यामुळे फिल्डिंग चांगली केली असं देखील आपण म्हणूया. स्टंपच्या मागे ध्रुवीत चांगली फील्ड त्यानं केली. वेगानं बॉल होता. बॅटची एज देखील तेवढ्याच वेगानं बॉल निसटला. हातातून डॉट बॉल. महत्वाचं म्हणजे डॉट बॉल यायला हवेत भवरा टीमला. मग दीपू माली स्ट्राईक वरती राहिला तरी हरकत नाहीये, फक्त त्यांना डॉट बॉल हवेत आणि तोच प्रयत्न आदेश मस्केचा चाललाय. चांगली गोलंदाजी. खेळपट्टी बनवण्यासाठी चिरले चॅलेंजर्सनो प्रचंड घाम गाळला. अगदी 8 ते 10 दिवस या खेळपट्टीला बनवण्यासाठी त्यांनी मेहनत घेतली आणि आज एक चांगली खेळपट्टी. दीपू माळी गोलंदाजाच्या वरती हल्ला बोल षटकार. आतमध्ये तर राडा दीपून घातलाय. संघाची धावसंख्या 52 धावा.
16 बॉल मध्ये 43 टाळ्या उद्या दीपू माळीसाठी. चांगली बॅटिंग. लास्ट बॉल, शेवटचा चेंडू. ओ फटका बसला नाहीये. परफेक्ट टॉपेज वरती. ऑन साइडला एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 झाल्यात पूर्ण. तिसऱ्या धावेसाठी कॉल केलाय दीपून. तिसरी होईल का? क्षेत्ररक्षक थ्रो पोहोचेल. फलंदाज धाव बाद. दीपू माली नॉट आउट राहिला. त्यानं वैयक्तिक 45 धावसंख्येची नॉट आउट इनिंग साकारले. वेल प्लेड दीपू माली. चांगला खेळला. ही प्रेक्षकांची मानवंदना होती टाळ्यांच्या कडकडानं. संघाची धावसंख्या पोहोचूया आता 54. 55चं आव्हान. आमचे लाडके आयोजक समाधान शेठ माली साहेबांकडून कॅश प्राइज. जो खेळाडू 50 धावा वैयक्तिक काढेल त्याच्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. कालच्या दिवसामध्ये देखील बऱ्याचशा खेळाडूंच्या अर्धशतकं हुकल्यात केली. आज काल विश्वजित अभिजित ठाकूर छोट्यानं 49 नॉट आउट राहिला. आज दीपू माली 45 नॉट आउट. तो 44 नॉट आउट आहे. आज दीपू मालीची ही इनिंग महत्वाची राहू शकते गावदेवी साई टीमला. अनिकेत सारखा एक वेगवान गोलंदाज. त्याच्यानंतर आज त्याला जोड मिळाले अभिषेक खातूची. त्यानंतर ग्रामीणचे त्यांचे गोलंदाज. म्हणजे फाईट होईल. दुसरीकडे कुणाल गरत. त्याच्या सोबतीला आज ध्रुवीत मात्रे. टीम भवरा संघ. कोण जिंकेल कोण हारेल हे पुढच्या इनिंग मध्ये रिझल्ट मिळणार आहे. परंतु प्रेक्षकांना तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा. 24 लाईव्ह आपली चांगली क्वालिटी आणि क्लॅरिटी दाखवत प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. त्यामुळे ही स्पर्धा आणखीन अशीच पुढे जाईल आणि प्रेक्षक देखील क्रीडांगणामध्ये येण्यास आणखीन सुरुवात झाली आहे. त्यामुळे मी घेते थोडासा ब्रेक. कॉमेंट्री बॉक्स मध्ये हलकासा बदलाव. जॉईंट होतील कॉमेंट्री बॉक्स मध्ये मेघना जिम मडवी सर. नमस्कार मित्रांनो. चिरले चॅलेंजर्स आयोजित चॅलेंजर्स ट्रॉफी 2024चा हा तेच थरार आपण आज पाहणार आहोत. काल तर जबरदस्त मॅचेस झाल्या. सर्व टीमा वेळेवर आल्या होत्या आणि त्यामुळं आयोजनामध्ये कोणत्याही प्रकारची कमी दिसली नाही. आज सुद्धा त्याच्याच प्रकारचा आपला सहयोग असायला हवा. खेळाडूंनी वेळेवर या. सहकार्य आपण करत असाल तर नक्कीच क्रिकेटला वाव हा जास्त मिळतो. प्रेक्षकांना सुद्धा आनंद मिळतो क्रिकेटचा. आता मैदानाकडे गेलात तर तुम्हाला बरिगे मंगीरदेव भवरा वर्सेस गावदेवी साई 2 संघ आणि पहिल्या इनिंग मध्ये धावा काढल्यात 55 धावांचं आव्हान असणार आहे मांगीरदेव भवरा समोर. आणि आपण पाहतो पहिलं पाच म्हटल्यानंतर आयकॉन प्लेअर म्हटल्यानंतर कुणाल घरत आणि आदेश मस्के गोलंदाजीच्या मार्कवर असणार आहे. अनिकेत मोका पहिल्या चेंडूमध्ये 2 धावा गेल्यानंतर अनिकेत वरती थोडासा दबाव असणार आहे कारण धावा कमी आहेत.
काल 86 धावां सुद्धा का दुसरी पार्टी अर्थात दुसऱ्या इनिंग मध्ये 86 धावा सुद्धा कमी पडतात की काय असं वाटत होतं, पण शेवटचा षटकवीर जो आला त्याने षटक टाकलं, त्याने 5 चेंडू निर्धाव खेचले आणि त्यामुळे नांगी गालाला लागली, गललीच समजायची. पण क्षेत्ररक्षण थोडंसं चेंज झालंय, थर्ड मॅनला पुढे बोलवलंय आणि आपण म्हणतोय ध्रुवीतसाठी अशा प्रकारचा चेंडू आला तर मात्र फसलाय. पुन्हा एकदा मिड ऑन कडे जातोय जेल आणि ध्रुवीत होतोय फेल. असल्या कारणानं अनिकेतनं बरोबर त्याच्या ज्या कमी होत्या त्या कमी बरोबर त्याने हेरल्या होत्या आणि त्याच्यामुळे हा चेंडू जो टाकला गेला हा फळीच्या मधोमध लागला आणि थोडीशी हाईट असल्या कारणानं मिड ऑनचा क्षेत्ररक्षक मात्र सोपा झेल करून घेतला. आता जातोय इक्बाल शेख. इथं हा चेंडू पॉइंटच्या दिशेने मारायचा होता, परंतु थोडस गवत म्हटलं तर इथं क्राऊन थोडस हे झालंय आणि त्याच्यामुळं फलंदाज बाद होतोय. सर्व जबाबदारी कुणाला आपल्या खांद्यावर घ्यावी लागेल, कारण 55 धावांचं आव्हान आहे, मोठं उद्दिष्ट आहे आणि त्याचा पाठलाग करायचा. पाठलाग करताना तर कुणाल मात्र एकाएकी पडलाय, त्याला 7 मात्र कुठल्या खेळाडूची मिळत नाहीये. आता हनुमान कातकरी काय करतो? एन्जॉय संघाचा संघनायक सर सेनापती कुठे असेल ते नाणेफेक करण्यासाठी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं. रोहित पाटील. तर मडवी सर काय वाटतं तुम्हाला, कुणालला मात्र कोणच साथ देत नाही. कुणाल हा आयकॉन खेळाडू आहे आणि पूर्ण मदार त्याच्यावर आहे, कुणालचं नाव आहे क्रिकेटमध्ये. आता मात्र 55 धावांचं मोठं उद्दिष्ट पार करायचं असेल तर जास्तीत जास्त स्ट्राईक कुणालकडे कसं राहील हे त्या संघाच्या जमीनची बाजू असेल. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर अनिकेत मोकल संघनायक आहे हे विसरू नका आणि तो बरोबर ध्रुवीची विकेट घेतल्यानंतर या संघाला अजून ताकद वाढली की काय, दुगणी ताकद म्हणतात ना, ती दुगणी ताकद झाली. आता स्ट्राईक एंड वरती हनुमान कातकरी आहे. पहिला चेंडू निर्धाव गेलाय, त्यानंतर विचार काय असणार आहेत. आडव्या पट्ट्यानं पहा अनिकेतचा वेग बदलत ना तर उरणची आणबाण शान का म्हणतात त्याला, हे आता तो मैदानामध्ये दाखवताना दिसतोय. आता आपण बघितलं 2 चेंडू मात्र कुणाल मात्र नॉन स्ट्राईक कडे नाराज आहे. कुणालची बॅट तळपते, पण कुणाला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न, जर चेंडू हुकत असेल तर कुणाला स्ट्राईक देणं गरजेचं आहे, कारण कुणाल मात्र नाराज होते की माझे सहकारी मित्र मात्र कुठेतरी फसतायत. ओ आपण जर प्लेस केले आणि नॉन स्ट्राईकच्या प्लेयरला जर दिली स्ट्राईक तर मात्र ते विचार डोक्यामध्ये नसतात. ज्यावेळी क्रीजवरती जातो आपण त्यावेळी विचारसरणी थोडीशी बदलत असते. पण इथं कॉमन मीटिंग घेऊ नका, कारण वेळ बराच झालाय. पुढचा चेंडू असणार आहे आणि या शेवटचा चेंडू पुन्हा तशाच पद्धतीने तिन्ही फटके मारायचा प्रयत्न या फलंदाजाने केलं होतं आणि मला वाटतं 4 चेंडू डॉट गेलेत. काय 4 चेंडू, शेवटचे 4 चेंडू डॉट. 54 धावांचं उद्दिष्ट होतं. 4 चेंडू मध्ये कुणालकडे 2 चेंडू जरी मिळाले असते तरी कुणाल 2 चेंडू सीमारेषेच्या बाहेर कसे जातील
याचा अभ्यास केला असता, परंतु कुणालला सात मात्र कुठला फलंदाजी मिळत नाही. कुणाल मात्र एकाएकी पडलाय. आता मात्र उरलेल्या 2 षटकांचा खेळ बाकी आणि विजयासाठी तब्बल 44 म्हणजे 22च्या सरासरीनं कुणाला वाटचाल करावी लागेल. म्हणजे असं म्हणायला आपलं लागेल की षटकार हे कंपल्सरी कुणाला मारावे लागतील, कारण चौकाराने चालणार नाही. आपण अनिकेतचं शतक पाहिलं तर पहिलं व्हाईट चेंडू आणि 1+1 अशा धावा झाल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती विकेट घेतला, तिसऱ्या चेंडूवरती विकेट घेतला आणि येणारे 4 चेंडू हनुमानने आपल्या खिशामध्ये घेतले. फक्त त्यामध्ये कोणत्याच प्रकारची धाव नव्हती. हा षटक जो आहे हा महत्वाचा षटक ठरला. धावा झाल्यात 12 चेंडू 44 धावा पाहिजेत. 12 चेंडू 44 आणि मायनस करा 11. संघाच्या धावा झाल्यात 11. 12 चेंडूचा मडवी सर समाचार करतायत. 12 चेंडू मध्ये फक्त 11 आणि 12 चेंडू मध्ये 44 काय समीकरण असेल हे. मात्र कुणालकडे स्ट्राईक कमी मिळाल्यानंतर हा समीकरण आपल्याला बघायला मिळालं. बघायचं आता कुणाल काय करतोय. आता कुणालला खेळपट्टीवर राहणं महत्वाचं आहे की कुणालची विकेट घेणं प्रतिस्पर्धी संघाला महत्वाचं आहे. हा येणारा काळ आणि वेळ. मनीष पाटील येतोय गोलंदाजीच्या मार्कवर. छोटासा प्यारासा नन्नासा वाटत जरी असला तरी त्याच्या गोलंदाजीमध्ये आपण तीव्रता, तीक्ष्णता आणि तिखटपणा पाहायला मिळालच. फुलटॉस चेंडू, बॅटची एज घेतली, विकेट किपरच्या जवळच चेंडू पडलाय. कोणत्याही प्रकारची धाव नाही, कारण 12 चेंडू मोकळे सोडले त्याच्या अगोदरचे. त्याच्यामुळे थोडासा निराश झालाय हा फलंदाज कुणाल, कारण 2 षटक तो त्यापैकी 3च चेंडू खेळायला होता. 2 चेंडू फक्त खेळायला होता, त्याच्यामध्ये 1 षटकार बसला होता. फुलटॉस चेंडू, थोडासा कार्पेट स्ट्रोक येतोय. लॉंग ऑन कडे कोणत्याही प्रकारची धाव घेणार नाही, कारण येणारा फलंदाज काहीच करू शकला नाही. आता मी फटके मोठे फटके मारणार. नक्की नक्की तुम्ही सांगितलं की 12 चेंडूचा पहिला खेळ झाला. 12 चेंडू मध्ये कुणालच्या वाट्याला फक्त 2 चेंडू येतात. ही दुर्दैवाची बाब कुणालसाठी, कारण 12 चेंडूचा खेळ होतोय आणि धावा 11. मात्र कुणालच्या वाट्याला 2 चेंडू येतात. कुणाल मात्र नाराज आहे. आता आपण बघितलं कुणालने चेंडू मारला, परंतु बघितलं की इक्का दुक्का नाही चलेगा, यहाँ तो चाहिए छक्का. त्यासाठी संघाचं व्यवस्थापन, विचारसरणी आणि फलंदाज कोण नॉन स्ट्राईकला आहे हे विचार बघायला पाहिजे. कारण एखादा चांगला फलंदाज नॉन स्ट्राईकला राहिल्यानंतर मात्र त्याच्यावरती दबाव येतो, कारण येणारे 2 चांगले फलंदाज पॅव्हलियन क्रीज मध्ये परत आले. बघूया ना कुणाला किती चेंडूची स्ट्राईक मिळते आणि कुणालचा एकदा तपाटा चालू झाला तर कुणाला रोखणं मात्र कठीण जाईल. आणि स्लो डिलिव्हरी, हा मूर्ती लहान परंतु कीर्ती महान. स्लो डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न, पंचांचा खराब चेंडूचा इशारा. चेंडू मात्र कुणाला घाबरतोय की काय, कुणाला सोडून चेंडू बाहेर जातोय असं आपल्याला समीकरण दिसायला लागले. दरम्यान गोलंदाजच्या मार्कवर गोलंदाज मडवी सर. आणि पहा की गोलंदाज सुद्धा कुणाला काहीच करू देत नाही. हा चेंडू विमानतळावरती जसं विमान उडावा, फ्लाइंग स्ट्रोक, चटकार. नऊ चेंडू आणि 37 धावा. अजूनपर्यंत मॅच आपल्या हातात आहे असं कुणाला वाटत आहे, कारण अजून 2-3 षटकार जर बसले तर मॅच नक्कीच आपल्याकडे येईल. जर स्ट्राईक कुणालकडे असेल तर हनुमान कटकरी त्या विचारात असतील की 1 धाव घेतल्यानंतर आपण स्ट्राईक जास्तीत जास्त कुणाला द्यायची आहे. 9 चेंडू 37 धावा पाहिजेत आणि 18 धावा झाल्यात. मी मगाशी पण सांगितलं, कारण आम्ही धावा सांगत राहतो. आता कुठेतरी कुणालला सूर सापडतोय. हेलिकॉप्टर शॉट मारला आता बघितला आपण. मी म्हटलं कुणालकडे स्ट्राईक करणं गरजेचं आहे आणि गोलंदाजाला कुणालची विकेट काढणं महत्वाचं आहे. दोघांसाठी हा खेळाडू महत्वाचा, दोन्ही संघासाठी कुणाल हा. 9 चेंडू 37 धावा. पहा कशा प्रकारचा खेळ असेल हा. आपल्या हातात येतोय का आपल्या खिशात येतोय? हातावर आहे, फक्त खिशात टाकायचंय. आडव्या पट्ट्याने घेतला. 2 धावा होतील का? कार्पेट स्ट्रोक येतोय इथं आणि 2 मिड विकेट कडे रनआउटचा चान्स मात्र इथं. फेकी थोडीशी स्लो झाली आणि त्यामुळं कुणाला हा चान्स मिळणं, चान्स देणं म्हणजे आपल्या हातातून मॅच जाणं असा काय असेल का प्रकार? पाहूया काय घडतं. भविष्य आहे, भविष्यवाणी काय सांगता येत नाही. मी बोललं तर खरं होईल म्हणून मी बोलत नाही. नक्कीच नक्कीच मडवी सर, तुम्ही जादूगार आहात. नंतर आपला जादूचा शो बघणार. मडवी सर नंतर शो करणार आहेत, तोंडात ब्लेड टाकणार आहेत
आणि पाणी पिणार आहेत आणि पाणी पिल्यानंतर पुन्हा ब्लेडची माल ही घशातून बाहेर काढणार आहेत. हा मोठा जादूगार. जीभ आली तर बघूया, जीभ येते की ब्लेड येतात आणि ब्लेडची माल नक्की. दरम्यान आता मात्र कुणाल कडे स्ट्राईक मिळते. कुणाल मात्र चपळाईनं 2 धावा पूर्ण करतोय. आता मात्र बघायचं आहे कुणाला रोखण्यात गोलंदाज यशस्वी होतो का. फुल टॉस चेंडू आणि हा षटकार रोहित संघनायक. बघा रोहित लवकरात लवकर यायचं आहे. तर बघा मी म्हटलं मळवी सर की 7वा चेंडू दोन्ही संघासाठी महत्वाचा. कुणालला बघितलं बघा, कुणालला पहिल्या 2 षटकात मध्ये 1 षटक जर खेळायला मिळालं असतं ते चित्र अजून वेगळं असतं. परंतु कुणालला 12 चेंडू मध्ये फक्त 2 चेंडू त्याच्या वाट्याला येतात. ही दुर्दैवाची बाब मांगीरदेव भावऱ्यासाठी होती. आणि आता ही मी म्हटलं की कुणालने षटकार मारल्यानंतर समीकरण बदललंय. धाव संख्या पोहोचली ती 32च्या घरात. आता 6 चेंडू आणि 20 धावा. 20 धावा म्हणजे 3 षटकार कुणालसाठी आहेत. म्हणजे कुणालसाठी जर बघायला गेलो तर 3 चेंडू महत्वाचे आहेत. परंतु गोलंदाज कोण येतोय, शेवटचं खापर कोणाच्या डोक्यावर फुटतोय, हा पोपटीचा मटका आहे. हा कुणालला 3 षटकार मारले तर मांगीरदेव भावरा फॉर्मला. आणि 6 चेंडू आणि 23 धावा. 23 धावांची गरज आहे. मी 23च बोललेलो, तुम्हाला ऐकायला आलं 20. तर नक्कीच 23 धावांची गरज आहे. ती पण 3 षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. परंतु गोलंदाज याच्यावर मात्र जबाबदारी असेल की आपण गोलंदाजी कशी करावी. 4 षटकार तर असायलाच हवे. टप्पा चुकला तर सामना ओकला अशी परिस्थिती. पण तू कुणाल मात्र नॉन स्ट्राईक कडे आहे. बघायचं आहे नवीन आशिष मोकल एक चांगला गोलंदाज, संघाचा गोलंदाज. आणि आशिष मोकल म्हटल्यानंतर ज्याच्यावरती नेहमीच हा विश्वास संघनायकाचा असतो, त्या पद्धतीनं 6 चेंडू आणि हा चेंडू स्विंग झाला. एक अवांतर धाव मिळाले. मदत होती ती अशी होते, हो ना जुदा मांगे जो खुदा, तशी परिस्थिती झाली. एक चेंडू मिळाल्यानंतर 22 धावा राहिल्यात. 6 चेंडू 22 धावा. आणि ही बॅटकाट एज घेतलाय विकेट किपरच्या थोडस बाजूने जातोय चेंडू. नक्कीच एक धाव. आणि अशा प्रकारे पहिल्या चेंडूवरती 2 धावा मिळाल्यात. अर्थातच एक वाईट आणि एक कट. 34 धावा झाल्या धावफलकावरती. जास्त न बोलता मी समीकरण सांगतोय फक्त. 5 चेंडू 21 धावा. म्हणजे 4 षटकार खेचणं गरजेचं आहे. कुणाल स्ट्राईक वरती आहे आणि गोलंदाज आशिष मोकल, दोघांमध्ये हा संघर्ष असणार आहे. क्षेत्ररक्षकांचा फक्त झेल उडाला तर क्षेत्ररक्षक कामगिरी करू शकतात. कुणालची विकेट महत्वाची आहे आणि कुणाला 4 षटक मारणं सुद्धा महत्वाचे आहेत.
सामना किती रंगतोय पहा, प्रेक्षकांना सुद्धा चिंता वाटू लागली आहे. पहिला चेंडू थोडासा आतमध्ये आणणारा, फक्त फ्रंट फूट वर जाऊन मारायचा प्रयत्न करायचा होता, पण पोचला नाही, फळी पोचली नाही. वेग होता आणि 4 चेंडू 21 धावा. आता प्रत्येक चेंडू वरती षटकार हवा. बॅटची एज घेतली, लॉंग ऑन कडे स्ट्रेट ड्राईव्ह येतोय, पण 2 धावा नक्कीच आपल्याला मिळतील. मग आता एखादा 9 चेंडू पडला तरच काहीतरी जादू होईल, पण मी जादू करणार नाही. ती आतापर्यंत 3 चेंडू टाकून झालेत आणि 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू मध्ये आपल्याला धावा पाहिजेत 19. एखादा अवांतर पडला तर पुन्हा रंगत येईल या सामन्यामध्ये, पण 3 षटकार मारण्याचा प्रयत्न हा कुणालचा असणार आहे. विश्वास आहे स्वतःच वरती. पहिलाच घेतला, नेला गेला षटकार. जानू मानू जो के जरी चेसिंग असणार आहे. 2 चेंडू 13 धावा. जरी 2 षटकार गेले तरी सुद्धा इथं अपेक्षा आहे, पण एखादं वाईट नो सांगता येत नाही. मी काय बोलत नाही. 2 चेंडू 13 धावा. भयान शांतता. हा चौकार गेला तरी काही हरकत नाही, पण इथं मात्र आता मात्र किनाऱ्याला लागली ती बोट भवऱ्याची. भवरा म्हटला, भवरा मारला या गोलंदाजाने असं म्हणायला काही हरकत नाही. बरोबर भवरा आपल्या गावापर्यंत पोहोचलाय आणि हा 1 चेंडू 13 धावा. अनिकेत नॉन स्ट्राईकला राहिला नसता तर नक्कीच विजय, पण जरतरची भाषा नाही. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन आणि पुढचे 2